तर नाशिकच्या येवल्यामध्ये इंधन टंचाई नाहीये, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी हा इशारा दिलाय। प्रशासनाला सहकार्य करा असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे। आणि याच संदर्भात प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे आणि पेट्रोल पंपाचे संचालक यांच्यासोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंप बंद होणार अशा अफवा पसरल्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर एकच रांगा लावलेल्या आहेत। नाशिकच्या येवल्यात मात्र पेट्रोल साठा सुरळीत आहे। काय नेमके अफवा होत्या? पेट्रोल पंप चालक विनोद बनकर आपल्या सोबत आहेत। काय नेमकी अफवा पसरल्या? दादा, कंपनीकडनं तर माल सप्लाय भरपूर प्रमाणात आहे, पंपांवरती साठा पण भरपूर प्रमाणात आहे, परंतु मागील 2 दिवसापासून ग्राहकांमध्ये असलेल्या गैरसमजातून लोक साठा करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे डब्यामध्ये बाटलीमध्ये पेट्रोल डिझेल मागणी वाढलेली आहे। परंतु आता सध्या पुढील काही कालावधीसाठी बाटलीमध्ये आणि ड्रम मध्ये पेट्रोल डिझेल मिळणार नाही। ग्राहकांनी गरजेइतकं अपेक्षित पेट्रोल खरेदी करावं आणि प्रशासनाला व आम्हाला पेट्रोलियम कंपन्यांना सहकार्य करावं। मालाचा उपलब्धता भरपूर आहे, माल संपणार नाही, त्याच्यामुळे विनाकारण लोकांनी चिंतित होऊ नये। येवल्याचे प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे आहेत। साहेब, गेल्या 2 ते 3 दिवसापासून येवल्यामध्ये प्रचंड गर्दी लागते, अनेक पंपावरचं पेट्रोल संपलं अशा अफवा उठत आहे। काय नेमकं? येवला तालुक्यामध्ये जवळपास 40 पेट्रोल पंप आहेत आणि या सर्वही पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणावर पेट्रोलियम उपलब्ध आहे। त्यामध्ये डिझेल, पेट्रोल हा साठा आवश्यक ते इतका साठा उपलब्ध आहे। त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी विनाकारण अफवांना बळी पडू नये व अनावश्यक साठा करून घेऊ नये व कृत्रिम टंचाई निर्माण करू नये। या माध्यमातून मी आपणा सर्व नागरिकांना विनंती करतो की प्रशासनाने केलेल्या आवाहनाला आपण साथ द्यावी। जाणीवपूर्वक जर कुणी अशा प्रकारच्या वारंवार अफवा निर्माण करून प्रसारित करत असल्याचे निदर्शनास जर आलं तर पोलीस विभागामार्फत आम्ही नक्की कारवाई करणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।